आणि यानंतर थेट जाऊयात बीडमधल्या पांगरीमध्ये सध्या कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। वाल्मिक कराड याच्यावरील सगळे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी कराड समर्थकांची आहे। आता पांगरीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी थेट पांगरीमध्ये जाऊयात। माझे सहकारी मोहसिन शेख सध्या बीडमधून आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। मोहसिन, काही वेळापूर्वी या ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न केला। कविता काही वेळापूर्वी या ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पोलिसांनी तो त्यांच्याकडून हिसकावून घेतलाय। प्रचंड आक्रमक आहे। काय मागणी आहे तुम्हाला? थोडंसं बोलायचं। बोला, काय मागणी? शरदचंद्र पवारजी साहेबांच्या जे हाताखाली जे काम करणारे चार आमदार आहेत। आता काय केलं होतं तुम्ही? आता इथं आम्ही आंदोलन केलंय, रस्ता रोको, आणि आम्हाला अन्नाला न्याय पाहिजे। अन्नाचं काम आहे की जे फोन लावलाय छोटेसे कार्यकर्ते, ज्याचा फोन येईल त्यांचा फोन रिसिव्ह करणं किंवा फोन उचलणं त्यांचं काम आहे। आणि फोन उचललं मला कविता थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो नेमकं आंदोलन काय झालं होतं। या ठिकाणी हे टायर आहे, आता ते बाजूला करण्यात आलेले हे पोलीस अधिकारी आहे। हेच टायर आहे ज्यावर आता आपण बघतो की अजूनही पेट्रोल टाकलेलं आहे, अजूनही धूर या ठिकाणी निघतोय। आंदोलक काही प्रमाणात आक्रमक झाले होते आणि त्यांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केला। आता रस्त्यावर हे आंदोलक आहे, आता वाहतूक देखील या ठिकाणी थांबलेली आहे। ही तिसरी-चौथी वेळ आहे वाहतूक कोंडी करण्याची। सकाळी 8 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू आहे, वाहतूक थांबलेली आहे, पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यामुळे आंदोलक जे आहेत सतत आक्रमक होताना पाहायला मिळतात। त्यांच्या मागण्या काय आहे, कशासाठी हे सगळे आक्रमक होतात ते आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काही आंदोलक आहे, त्यांच्याशी वाहतूक थांबलेली आहे, आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। साहेब, आमची एकच मागणी आहे। इमाने इतबारे सांगतो, वाल्मिकांना ह्या गोष्टीमध्ये दोषी नाहीत। ज्या ठिकाणी दोषी असतील त्या ठिकाणी वाल्मिकांनावर कडक कारवाई व्हावा। पण वाल्मिकांना जे हे मोको आणि जे 302 मध्ये जे अन्नाला गुंतवण्यात येईल हे सरासर फक्त राजकारण आणि राजकारण आहे। आणि याच्यामध्ये फक्त जे हे घडवून आणायले ते सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे लोक आहेत साहेब। आमच्या अन्नाचा याच्यात काही दोष नाही, याच्यात राजकारण। कविता, ही मी पांगरी गाव आहे, सकाळपासून आंदोलन सुरू आहे। 3 लोकांनी आतापर्यंत आत्मदहनाचा प्रयत्न केला, आता टायर पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे। महिला रस्त्यावर उतरल्या होत्या, काही लोक अजूनही टावरवर चढलेले आहे, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्यावर लोक चढलेले आहे। त्यामुळे दर 15-20 मिनिटाला इथले गावकरी आक्रमक होत आहेत आणि आंदोलन हे आक्रमकतेच्या दिशेने चाललेलं आहे। पोलिसांचा बंदोबस्त आता इथे वाढवण्यात येत आहे। त्यामुळे आता एकीकडे बीडमध्ये आपण बघितलं कोर्टाबाहेर आंदोलन झालंय, आता दुसरीकडे पांगरी गावात देखील आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात। पोलिसांचा बंदोबस्त आहे, आंदोलकांना सतत आवाहन केलं जात आहे की आपण अशा उग्रपणे आंदोलन करू नये। मात्र आंदोलक जे आहे तर आपल्या भूमिकेवर ठाम आहे, आंदोलन सतत केलं जात आहे। आता पुन्हा एकदा पोलिसांनी या सगळा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि आक्रमकपणे हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे। कविता, या सगळ्या बघितलं कविता, आपण बघा पुन्हा एकदा एक अंगावर पेट्रोल घेण्याचा प्रयत्न केला जातो। काय झालंय दादा? काय विष घेण्याचा प्रयत्न केला जातोय? प्रचंड आक्रमक झालेले कार्यकर्ते, आंदोलन सुरू आहे। काही वेळ ही पाचवी वेळ आहे आत्मदहन करण्याचा प्रयत्न होतोय। प्रचंड काय मागणी, काय अन्नावरचे खोटे गुन्हे आमच्या वापस घेतले पाहिजे। खोटे गुन्हे समजे अन्नावरचे। मी स्वतःची आत्महत्या करून घेणार इथं। कार्यकर्ते स्वतःची आत्महत्या करून घेणार मी इथं। अन्नावरचे खोटे गुन्हे वापस घेतले पाहिजे। भेटून घेणार, माझा जीव गेला। हे सगळी आपण बघतो कविता, प्रचंड आक्रमक होत आहे आंदोलन। क्षणाला परिस्थिती जी आहे तो चिघळत आहे। रस्ता बंद करण्याचा प्रयत्न झाला, टायर जाळण्याचा प्रयत्न झाला, आता पुन्हा एकदा एक आंदोलकांकडून जे आहे तर आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे आंदोलनाची दिशा आता कुठेतरी आक्रमकतेच्या दिशेने चाललेली आहे। आंदोलक जे आहे तर आक्रमक होताना पाहायला मिळतात। पोलीस सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। आंदोलकांना आवाहन केलं जातं की शांततेने आंदोलन करा, मात्र सकाळपासून या गावात जे आहे तर आंदोलक सतत आक्रमक होताना पाहायला मिळतात। आत्मदहनाचा प्रयत्न होतोय आणि आता ही सगळी परिस्थिती कुठेतरी चिघळताना पाहायला मिळते। कविता, ही परिस्थिती कालपासूनच चिघळताना पाहायला मिळते, मात्र पोलीस या सगळ्या संदर्भात काय करतायत? फक्त कार्यकर्त्यांना आवाहन करतात की काही कडक कारवाई करतात? याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणखी अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्याकडे येऊच।